स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी-एम विश्वकर्मा योजनेविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, पी-एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत परंपरागत व्यवसाय करणाऱ्या लोकांना 5 दिवसांचं प्रशिक्षण, तसेच त्यांना 15,000 ची टूल किट घेण्यासाठी अर्थसहाय्य मिळतं आणि तसेच त्यांना 1,00,000 पर्यंतचं कर्ज जे आहे, ते कमी व्याजदरामध्ये मिळतं. मित्रांनो, सी-एस-सी आयडीवरून पी-एम विश्वकर्माचा फॉर्म कसा भरायचा याची आपण आज माहिती घेणार आहोत. तुम्हाला Googleवर सर्च करायचं आहे पी-एम विश्वकर्मा आणि तुम्हाला इथे फर्स्ट लिंकवर क्लिक करून तुम्हाला लॉगिनवर क्लिक करायचं आहे. सी-एस-सी लॉगिनवर क्लिक करायचं आहे. रजिस्टर आर्टिझन. तुम्ही तुमची सी-एस-सी आयडी दिसणार आहे. तुम्हाला ते येसवर क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला रजिस्टर नावावर तुम्हाला दोन्ही ऑप्शनला तिथे नो क्लिक करायचं आणि कंटिन्यू क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला त्या व्यक्तीचा आधार नंबर एंटर करायचा आहे आणि मोबाईल नंबर जो त्यांना लिंक आहे. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनवर क्लिक करून तुम्हाला आधार ओ-टी-पी टाकून तुम्हाला हा व्हेरिफाय करायचा आहे आणि व्हेरिफाय बायोमेट्रिकवर क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला त्या व्यक्तीचा थंब लावायचा आहे आणि तुम्हाला ते कॅप्चर करायचं आहे. बायोमेट्रिक स्कॅन झाल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर तो फॉर्म ऑटोमॅटिकली हा ओपन होऊन जाईल. हा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे मॅरिटल स्टेटस निवडायचा आहे, कॅटेगरी निवडायची आहे, दिव्यांग नो करायचं आहे इथे. आर यू बिझनेस इन सेम स्टेट येस करायचं आहे. आर यू डूइंग बिझनेस इन सेम डिस्ट्रिक्ट इथे येस करायचं आहे. तुमचं इथे जर रिलेशन वगैरे चुकलं असेल, तर तुम्हाला तिथे हे डिलीट करून पुन्हा इथे तुम्हाला करेक्ट रिलेशन वगैरे इथे एंटर करायचं आहे. तुमच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, फॅमिलीमध्ये जे मेंबर असतील तुमच्या, ते तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. तसेच इथे सेम ॲज आधार ॲड्रेस क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला डू यू कम विथ अंडर ग्रामपंचायत जर तुम्ही गावामधून अर्ज करत असाल, तर तुम्हाला ते ग्रामपंचायतीवर येस करायचं आहे आणि तुम्ही शहरी भागातून अर्ज करत असाल, तर तुम्हाला ते नो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या शहरातील जी महानगरपालिका आहे, ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. महानगरपालिका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते ट्रेड जो आहे निवडायचा आहे. तुम्ही कोणत्या ट्रेडसाठी अप्लाय करणार आहात. तुमचा जो कोणता ट्रेड आहे, तो परंपरागत व्यवसाय तुम्ही करता, तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आय हिअरबाय डिक्लेअर क्लिक करायचं आहे, सेम ॲज आधार ॲड्रेस आणि तुम्हाला सेव्ह बटनवर क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ते बँक ॲड करायची आहे. कारण की तुम्हाला बँकेमध्येच हे पैसे जे आहे मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते बँकेची डिटेल पूर्ण ॲड करायची आहे. जी बँक तुमच्या आधारला लिंक आहे, त्यामध्येच तुमचे प्रशिक्षणाचे जे पैसे आहेत, ते जमा होणार आहे. मित्रांनो बँकेची डिटेल पूर्ण इथे एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे खाली क्रेडिट सपोर्टचं ऑप्शन दिसत आहे. तिथे तुम्हाला मे बी लेटर आहे, तिथे तुम्हाला येस करायचं आहे आणि तुम्हाला इथे ₹1,00,000 एंटर करायचे आहे. हे तिन्ही चेकबॉक्स तुम्हाला क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे आणि तुम्हाला सेव्ह नेक्स्ट या बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथे येऊन खाली नेक्स्ट क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आय ॲग्री करून तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. डॅशबोर्ड ओपन झालंय. आता मित्रांनो इथे तुम्हाला स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3 तुमचा आधार के-वाय-सी कंप्लीट झालाय, पी-एम विश्वकर्मा रजिस्ट्रेशन झालंय. आता हा फॉर्म मित्रांनो व्हेरिफिकेशनसाठी गेलेला आहे. हा फॉर्म व्हेरिफाय होऊन तुम्हाला इथे फॉर्मसाठी अप्रूव्हल येऊन जाईल. तुम्हाला फोन येईल की तुमचं जे आहे सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला ट्रेनिंगसाठी फोन येईल. फोन आल्यानंतर तुम्हाला 5 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला जवळच्या सेंटरवर जायचं आहे. मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन झाला आहे. याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि ही तुमच्या जवळ सांभाळून ठेवायची आहे. ट्रेनिंग करताना तुम्हाला ट्रेनिंगच्या वेळेस तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो सोबत तुम्हाला घेऊन जायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.